हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5-6 स्टॉक सांगणार जे आपण स्विंग ट्रेड करू शकतो. जसे मी कालचे सांगितले होते, हे तसे नाही आहेत. ते कालचे होते ते काही वीकसाठी होते, म्हणजे आणि काही महिन्यापर्यंत जाऊ शकले असते. आणि आता जे मी 5-6 स्टॉक सांगणार आहेत ते काही दिवसाचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण MTF पण करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 10,000 रुपये असतील तर आपण 50,000च्या आसपासचं शेअर्स विकत घेऊ शकतो. त्या प्रकारे आपण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं, तुम्ही पाहिजे असेल तुम्ही मागचे माझे जुने व्हिडिओ बघू शकता. तिकडे 10,000च्या अमाऊंटमध्ये मी 50,000चं मी मटेरियल हे स्टॉक्स विकत घेतलेले आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मला 5,000च्या आसपासचं प्रॉफिट झालं आहे. त्या प्रकारे आपण मी जे आज सांगणार आहे ते आपण MTF करू शकतो, कारण ते आहे ते काही दिवसासाठी किंवा मग मॅक्झिमम 1-2 आठवड्यासाठी. ओके, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण अगर तुम्ही नवीन असाल आणि माझ्यावर विश्वास नसता तर तुम्ही डायरेक्ट ट्रेड घेऊ नका. ॲटलिस्ट तुम्ही माझे 5 व्हिडिओ बघा. अगर 5 व्हिडिओपैकी अगर तुम्हाला 3 व्हिडिओ तरी तुम्हाला वाटत असेल, तुम्ही ते पेपर ट्रेड करा. अगर पेपर ट्रेड करा किंवा मग तुमचं कम्प्युटरवरती लक्ष असू द्या, म्हणजे तुमच्या शेअर्सवरती लक्ष असू द्या. अगर तुम्ही नॉर्मली व्हर्च्युअल ट्रेड पण करता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट दिसत असेल तर मला ॲटलिस्ट 5 वेळा बघा. त्याच्यानंतर अगर तुम्हाला समजा असेल मी 5पैकी 3 वेळा तरी बरोबर आलो असेल ना, तर तुम्ही ट्रेड करू शकता. कारण 5पैकी 3 वेळा बरोबर आलो असेल तर प्रॉफिट हा नक्कीच होतो. ठीक आहे का? माझं टार्गेट 1:2च्या आसपास असेल ह्या स्विंग ट्रेडिंगमध्ये. त्यामुळे अगर 5पैकी अगर मी 3 तरी माझे बरोबर आले 3 वेळा तरी बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. आणि मी 5 स्टॉक सांगणार. तर अगर समजा आपल्याकडे 50,000 रुपये असतील ना, तर आपण हे 5 स्टॉक्स 10,000चे 5 वेगवेगळे घ्यायचे, जेणेकरून समजा 1-2मध्ये लॉस झाला किंवा मग दोघांमध्ये प्रॉफिट झाला आणि तिघांमध्ये लॉस झाला तरी आपण एक बऱ्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो. अगर आपलं टार्गेट 1:2 असेल तर आपल्याला एक डिसेंट प्रॉफिट होऊ शकतं. आपण ह्याच्यामध्ये MTF करू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो, अगर 10,000चं असेल तर आपण 50,000चे शेअर्स विकत घेऊ शकतो. तसे 50,000 असतील तर आपण 5 शेअर विकत घ्यायचे आणि त्याचा आपण MTF करू शकतो. किंवा तुम्हाला जसं नॉर्मली करायचं असं नॉर्मली पण करू शकतो. पण नॉर्मल केल्यामध्ये प्रॉफिट जास्त होणार नाही आणि आपली रिस्क अगर परफेक्ट असेल ना, तर आपल्याला SL द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी आजचा जो माझा ट्रेड आहे तो मी तुम्हाला ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये पण दाखवीन. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी माझा जो शेअर आहे तो आहे बिर्ला सॉफ्ट लिमिटेड. त्याच्यामध्ये मी बुलिश का आहे या आठवड्यासाठी ते तुम्हाला सांगतो. कारण अगर तुम्ही इकडे बघत असाल, ही एक बऱ्यापैकी बुलिश कॅन्डल आहे. त्याच्यानंतर आता ही एक रेड कॅन्डल बनवली, बरोबर. त्याच्यानंतर ही एक ग्रीन कॅन्डल बनवली आणि आता एक रेड कॅन्डल बनवतं, बरोबर. तर काय करायचं, अगर समजा अगर मार्केट खाली जात असेल तर सरळ इग्नोर करायचा. पण अगर ही जी ग्रीन कॅन्डल दिसते, या ग्रीन कॅन्डलचा अगर हाय ब्रेक करत असेल मार्केट तर आपण एंट्री घेऊ शकतो. कारण इकडून जो ब्रेक केल्यानंतर पहिला हा ब्रेक करणार इझी, आणि हा ब्रेक केला तरी क्विक मुवमेंटम येऊ शकतं. त्यामुळे अगर ह्याच्यामध्ये आपण एंट्री करतोय ना, तर हा आपली एंट्री असेल, हा आपला SL असेल आणि त्याच्या अगेन्स्ट आपलं ह्यामध्ये 1:2चा टार्गेट असेल. ओके, मी आता जे 5-6 शेअर्स आहेत त्याच्यामध्ये काही तुम्हाला 1:1च मिळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या बिर्ला सॉफ्टमध्ये तुम्हाला 1:2चा टार्गेट मिळू शकतो इझिली. तर तुम्ही पाहिजे असेल तुम्ही व्हर्च्युअल ट्रेड करा. तुम्ही सिस्टमकडे लक्ष ठेवा आणि बघा बरोबर जाते की नाही. या ग्रीनचा हाय ब्रेक केला, आपण एंट्री घेऊ शकतो. हा त्याचा SL असेल आणि कमीत कमी 1:2चा टार्गेट असेल. ठीक आहे. अगर त्याचा हाय ब्रेक करत नसेल तर ह्या आठवड्यासाठी त्याला इग्नोर करा आणि पुढच्या आठवड्यामध्ये येत असेल तर मी तुम्हाला परत सांगेन. आणि अगर तुम्हाला दर वीकमध्ये अगर तुम्हाला असे ट्रेड हवे असेल तर मला कमेंट्स करून सांगा. म्हणजे मी ॲटलिस्ट जे ऑप्शन ट्रेडिंग करायला घाबरतात किंवा जे ऑप्शन ट्रेडिंग करत नाही त्यांच्यासाठी मी स्विंग ट्रेडिंग घेऊन यायचा प्रयत्न करेन. आता उद्या तुम्ही ऑफिसला परत मी रिजॉईन होतो आहे, तर त्याच्यामुळे आता परत डेली 2-2 व्हिडिओ येणं तुला शक्य नाही आहे. पण आठवड्यातून एकदा तरी मी व्हिडिओ आरामात टाकू शकतो स्विंग ट्रेडिंगसाठी. ओके, आणि ऑप्शन्सचे जे आहेत ते मोस्टली रेग्युलर यायचे चान्सेस तर असतीलच. ओके, आणि आता मी तुम्हाला दुसरा स्टॉक सांगतो. तुम्ही डाबर इंडिया लिमिटेड बघत असाल ना, तर या स्टॉक्समध्ये मी ॲक्च्युली बऱ्यापैकी बुलिश आहे. म्हणजे ॲटलिस्ट 1-2 आठवड्यासाठी तरी. का तर तुम्हाला सांगतो, अगर समजा इथून मार्केट एक बऱ्यापैकी खाली आलं, बरोबर. त्याच्यानंतर स्लो अँड स्टेडी वरती गेलं आणि आता परत सेम त्याच लेवलला आलं आहे. ओके, तर आपण आता ह्या ट्रेडमध्ये काय करू शकतो, ही जी ग्रीन कॅन्डल आहे, अगर त्या ग्रीन कॅन्डलचा अगर हाय ब्रेक करत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. त्याचा SL हा असेल आणि यामध्ये अगर समजा 1:1चा अगर टार्गेटमध्ये असेल तरी ठीक आहे. कारण ही जी मुवमेंटम आहे ना, हा जो SL आहे आणि जी थोडा मोठा आहे, बरोबर. त्यामुळे अगर ह्याचं 1:2चा टार्गेट होण्यासाठी त्याला इथपर्यंत आलं की त्याच्यामुळे तुम्हाला 1-2 आठवड्याचं मार्केट जाणार. पण तर 1-2 आठवड्यामध्ये जायचं थोडेसे चान्सेस कमी आहे. त्यामुळे आपण इकडे हवं असेल तर 1:2 इथपर्यंत आला तरी आपण 1:1पर्यंत निघू शकतो. अगर तुम्हाला थांबायचं असेल तुम्ही थांबू शकता. जसं 1:1चा आला तुम्ही आपला SL हा कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. त्याच्यानंतर मार्केट क्विक गेलं तर ठीक आहे, नाही तर मग स्लो अँड स्टेडी वरती गेलं तरी ठीकच आहे. ओके, त्यामुळे अगर ही जी मोठी कॅन्डल त्या ग्रीन कॅन्डलचा अगर हाय ब्रेक करत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. ही एंट्री असेल आणि आपला हा SL असेल.
ओके 1:2 ॲटलिस्ट 1:1चं टार्गेट घेऊ शकतो आणि अगर तुम्हाला 1:2चं टार्गेट घ्यायचं असेल तर तुम्ही 1:2चं टार्गेटसुद्धा घेऊ शकतो. कारण ही जी मी जी स्ट्रॅटेजी सांगतो जी काही दिवसात त्याची ॲक्युरेसी ॲक्च्युली खूप चांगली आहे. त्याची ॲक्युरेसी 70%च्या आसपास आहे. त्यामुळे काय काय स्टॉकमध्ये अगर तुम्ही 1:1 तरी अगर तुम्ही प्रॉफिट होत आहे ना तरी तुम्ही एक प्रॉफिटेबल राहू शकता. त्याच्यामुळे काय काय स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये आपण 1:1ची आता समजा ही जी छोटी कॅन्डल अगर इकडे असते ना बरोबर आणि अगर त्याचा हाय ब्रेक करत असेल तर आपण ह्या कॅन्डलसाठी 1:2चं टार्गेट घेतलं असतं. ही खूप मोठी कॅन्डल आहे त्यामुळे आपण आहे ना 1:2चं यायला थोडा वेळ लागेल आणि ते आपण MTF करत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला चार्जेस जास्त लागू शकतात. आता ही जी कॅन्डल एवढी मोठी ग्रीन कॅन्डल आहे बरोबर ही ऑलमोस्ट बुलिशच म्हणजे बऱ्यापैकी बुलिश कॅन्डल आहे. अगर ह्याचं 1:2चं टार्गेट करायला गेलं तर आपल्याला काही महिने थांबावं लागणार. त्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे की 1:1 मध्ये आपण कधी एक्झिट करू शकतो किंवा 1:2साठी आपण कधीपर्यंत थांबू शकतो. ओके आता मी तुम्हाला तिसरा स्टॉक आहे विप्रो लिमिटेड. विप्रो लिमिटेड आहे ॲक्च्युली थोडी एंट्री ऑलरेडी त्याची निघून गेली आहे. तुम्हाला का ते सांगतो कारण माझी एंट्री ह्या लेवलला होती. मी ॲक्च्युली आजच बघितलं त्याच्यामुळे ठीक आहे. ह्या लेवलला एंट्री होती आणि हा जी रेड कॅन्डल त्या रेड कॅन्डलच्या खाली त्याचा SL होता. ओके म्हणजे ही जी रेड कॅन्डल दिसते का कारण मार्केट बऱ्यापैकी वरती गेलं त्याच्यानंतर एक हॉल्ट कॅन्डल बनवली. ओके आणि आता त्याचा हाय ब्रेक केला त्याच्यामुळे त्याची आपली एंट्री थोडी लेट आहे. त्याच्यामुळे आपण आहे ना आपली एंट्री ही पाहिजे होती आणि त्याचा SL हा होता. म्हणजे जास्त नाही 1-2 रुपयाचा फरक पडेल. अगर आपण ह्याच्यामध्ये एंट्री घेतली तरी आपण 1:2 बघा इथे 1:1 इझिली कंप्लीट होईल या कॅन्डलच्या इथे ठीक आहे. 1:1चं झालं तर आपण आपल्याला पाहिजे असेल तर SL ह्या लेवलला आणू शकतो ठीक आहे. तर आपल्याला अगर तुम्ही 1:1मध्ये निघता तर ठीक आहे. अगर 1:2साठी थांबत असेल तर आपला SL ह्या रेड कॅन्डलच्या हायची इथे आपण आणून ठेवू शकतो. पण मोस्टली इकडे 1:2 तुम्हाला काही आठवड्यामध्ये मिळायचे चान्सेस आहेत. त्यामुळे माझा हा पण एक शॉर्ट लिस्टेडमध्ये होता कारण एक आता मोमेंटम आली. आता ह्या अगर ग्रीन कॅन्डलचा अगर हाय पण ब्रेक होतो ना तर एक मोठी मोमेंटम मिळू शकते. अगर तुम्ही अजून एक करू शकता ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्याची ग्रीन कॅन्डल वरती करा तेवढा तुम्ही तुमचा टार्गेट पण ठेवू शकता. ओके समजा आता ही 552 पासून 514 जेवढी आहे ना तेवढीच घ्या वरती ते हा तुमचा टार्गेट पण असू शकतो ठीक आहे. सिम्पल तेवढंच ठेवा. आणि आता तुम्हाला मी अजून चौथा स्टॉक सांगतो. चौथा स्टॉक आहे IGL. पण IGLची आता ह्या आठवड्यामध्ये तरी एंट्री नाही आहे पण मी तरी तुम्हाला मी सांगून ठेवतो ही जी ग्रीन कॅन्डल आहे जिथे क्लोज होत असेल तिकडे क्लोज होऊ द्या आणि अगर त्या समजा ह्या लेवलच्या आसपास क्लोज झाली ह्या पुन्हा आठवड्यामध्ये किंवा मग इकडे क्लोज झाली त्याचं हाय मार्क करा. त्याच्या हायच्या वरती अगर जात असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो कारण हे मार्केटने वरती गेल्यानंतर ही हॉल्ट कॅन्डल बनवेल आणि अगर हॉल्ट कॅन्डलचा त्याच्यानंतर ही एवढी मोठी ग्रीन कॅन्डल बनत असेल आणि अगर त्याचा हाय ब्रेक करत असेल ना तर ॲटलिस्ट इथून एवढं मार्क करा आणि त्याच्यावरती त्याचा तेवढंच टार्गेट ठेवा. म्हणजे ह्यामध्ये पण तुम्हाला मोस्टली 1:1चा टार्गेट मिळेल. याची ॲक्युरेसी जास्त असल्यामुळे ह्या स्ट्रॅटेजीची तर तुम्हाला प्रॉफिट आहे ना खूप होऊ शकतो. म्हणजे लॉस होतात ह्याच्यामध्ये पण मॅक्झिमम आपण 2दा एंट्री घ्यायची. अगर तुम्हाला 2दा एंट्री घ्यावी लागत असेल तर त्यासाठी आपल्याला 1:2साठी तर थांबावं लागेल. अगर बघा अशी जी छोटी कॅन्डल असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला एकदा SL जात असेल तर आपण परत एकदा रिएंट्री घेऊ शकतो बरोबर. त्यामुळे आपण ह्या कॅन्डलसाठी 1:2चा टार्गेट ठेवायचा असतो आणि असे जे मोठे एंट्री असतात त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम 1:1चा टार्गेट ठेवायचा असतो. ओके तर अगर ही कॅन्डलचा हाय ब्रेक करत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो आणि मॅक्झिमम 1:1चा टार्गेट तुम्ही ठेवू शकता. ओके आणि आता मी तुम्हाला पुढचा स्टॉक सांगतो. आणि पुढचा स्टॉक आहे VBLसाठी पण मी एक बऱ्यापैकी थोडं बुलिश आहे पण ह्यामध्ये पण तुम्हाला मोस्टली 1:1चा टार्गेट मिळणार. का ते तुम्हाला सांगतो. ही एक ग्रीन कॅन्डल बनवली त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी त्याने हॉल्ट केलं आणि अगर आता हॉल्ट करून त्याचा हाय ब्रेक केला बरोबर. आता हाय ब्रेक केला तर आपली एंट्री मी तुम्हाला एक्झॅक्ट एंट्री कुठे सांगतो. ही जी मोठी ग्रीन कॅन्डल दिसते तो ग्रीन कॅन्डल त्याची एंट्री असेल आणि हा त्याचा SL असेल ठीक आहे. यामध्ये पण तुम्हाला मॅक्झिमम 1:1 इथपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो इझिली कारण जसं त्याचा हाय ब्रेक केला ना एक मोमेंटम एकदम क्विक केला आणि त्याच्यानंतर ह्या रेडचा कॅन्डल पण हाय ब्रेक करत असेल ना ती मोमेंटम एकदम फास्ट होऊ शकते. त्यामुळे आपल्याला ह्या एका आठवड्यामध्ये किंवा मॅक्झिमम 2 आठवड्यामध्ये आपल्याला हा टार्गेट इझिली मिळू शकतो. ओके आणि तुम्हाला ते सांगतो अगर तुम्ही रिअलमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही व्हर्च्युअल ट्रेड करा आणि अगर तुम्ही नॉर्मली ट्रेड करत असाल रिअलमध्ये तर तुम्ही ॲटलिस्ट या स्टॉक्सचे वगैरे लिक्विडिटी चेक करा. म्हणजे वरून VBLला तर लिक्विडिटी असणार पण अगर तुम्ही काही वेगळे स्टॉक करत असाल पण त्याची पहिले लिक्विडिटी चेक करा. अगर लिक्विडिटी चांगली असेल तरच त्यामध्ये एंट्री घ्या. ओके तर ह्याची सिम्पल आहे ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती त्याचा एंट्री असेल आणि ही तुम्हाला सांगतो मी विकली ॲनालिसिस करतो. अगर तुम्ही इकडे बघत असाल इकडे विकली ॲनालिसिस आहे. का करतो विकली ॲनालिसिस कारण ते मॅक्झिमम 1-2 आठवड्यामध्ये आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो त्याच्यासाठी. आणि माझा शेवटचा स्टॉक्स आहे L&T फायनान्स लिमिटेड.
त्याचं मी तुम्हाला का सांगतो, कारण इकडे पण त्याने बऱ्यापैकी म्हणजे साईडवेज गेला आहे, त्याच्यानंतर ग्रेट कॅन्डल बनवले. मार्केटला इथूनच खाली जायचं असेल तर इथूनच गेला असता. ठीक आहे, त्याने एवढी मोठी ग्रीन कॅन्डल नसती बनवली. तर ठीक आहे, तर आपल्याला एंट्री पण आता ह्याची एकदम सोपी आहे. या ग्रीन कॅन्डलच्या वरती आपण एंट्री ठेवू शकतो आणि हा त्याचा दुसरा SL असू शकतो. ठीक आहे, ह्या कॅन्डलमध्ये तुम्ही मोस्टली 1:2 पर्यंत इझिली जाऊ शकता. हा 1:2चा मिळायचे चान्स इझिली आहेत. ठीक आहे, जशी ह्या कॅन्डलचा ह्या विकली कॅन्डलचा जसं हाय ब्रेक केला 179 रुपये 70 पैसे पकडा, त्याचा हाय ब्रेक असं आपण एंट्री घेऊ शकतो. आपला SL हा असेल आणि आपण मॅक्झिमम तुम्ही दोनदा म्हणजे जेवढे आणि ज्या स्टॉक्समध्ये तुम्हाला 1:2चा टार्गेट मिळेल आपण त्याच्यामध्ये दोनदा एंट्री घेऊ शकतो. या स्टॉकमध्ये आपण 1:2चा टार्गेट घेऊ शकतो, कारण 1:1चा टार्गेट आपलं इथेच कंप्लीट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे असेल तर तुमचा SL कॉस्ट पुश करा, कारण त्याच्यानंतर मार्केट इथून खाली आलं आहे तर थोडंसं इथे साईडवेज जाऊ शकतं आणि मग त्याच्यानंतर मग ब्रेक करू शकता. ठीक आहे, त्यामुळे अगर तुम्हाला 1:1मध्ये इथून निघायचं असेल तुम्ही 1:1मध्ये निघू शकता, आणि अगर तुम्हाला 1:2चं थांबायचं असेल तर तुम्ही 1:2चं तरी थांबू शकता. मी मोस्टली इकडे 1:2चा साठी थांबलो असतो, कारण एक बऱ्यापैकी मोमेंटम मला ह्याच्यामध्ये वाटते, तर याचे चान्सेस खूप चांगले आहेत. ओके, आणि तुम्हाला थोड्या वेळाने तुम्हाला ॲनालिसिसचे सुद्धा व्हिडिओ येतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही डाऊट येत असतील तर कमेंट करा, आणि तुम्हाला व्हिडिओ असे हवे असतील स्विंग ट्रेडिंगचे तर मला कमेंट करा, मी बनवेन. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.